नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। अत्यंत आवश्यक आहे। आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मी या सरकारकडे मागणी करणार आहे की माझ्या मतदारसंघामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। रस्ते आपण बघतो, दरवर्षी आपण बजेटमधून रस्ते नेतो, पण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या रस्त्याला कोणती गुणवत्ता त्या बाबतीमध्ये नाही। आज मी 3 वर्षाखाली तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून निधी नेला, पण त्या रस्त्याची क्वालिटी अत्यंत खराब होत असते। त्या विभागामधील गुत्तेदार असतील, त्या विभागातील कॉन्ट्रॅक्टर आणि त्या विभागातील अधिकारी संगमत करून त्या विभागातील रस्ते एका वर्षात खराब होतात। शासनाचा पैसा, तुमच्या आमच्या टॅक्सचा पैसा या माध्यमातून तिथं आपण उभं करतो, पण ती रस्ते मंजूर करण्याचं काम हे आमदाराचं असतंय, पण त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत तिथं क्लेशदायक होत आहे। आज आपण करंजवाडा पाटी ते तपोवनचा रस्ता असन, चिंचोली रस्ता असन, जवळा बाजार ते वसमत 40 किलोमीटरचा रस्ता असन, शिरड ते हैदनगरचा रस्ता असन, चिंचोली रस्ता असन, नालेगावचा पूल जर झाला तर किमान 40 गाव अटॅच त्या माध्यमातून होऊ शकतात। आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मी मागणी करतोय की माझ्या रस्ते विभागातील ही रस्ते झाली पाहिजे। उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये इथं नामदार अजित पवार साहेब आहेत, उदय सामंत साहेब तिथं उद्योग मंत्री म्हणून त्यांनी मागच्या काळात काम केलंय। माझ्या इथे एक MIDC मंजूर करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे। 2G ची मान्यता भेटलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये किमान 5000 तरुण मुलांना तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो, पण तिथं माझा जिल्हा हा ना उद्योग जिल्ह्यामध्ये मोडला जातो आणि त्या विभागातील मुलांना हाताला काम नसल्यामुळे ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना मेट्रो सिटीमध्ये येऊन काम करावं लागतंय। जर ही MIDC झाली तर त्या विभागातील मुलांना त्या बाबतीमध्ये तिथं रोजगार उपलब्ध होऊन तिथल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या लोकांना तिथं फायदा होऊ शकतो। ऊर्जा विभागाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे की या ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये काम करत असताना या विभागामध्ये जे काही नवीन 63 चे ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते तिथं 100 चे झाले पाहिजे। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।